सकाळ झाली ना की आधी चहाची आठवण येते. मी चहा बनवायला घेतलं. त्यात रात्री माझी झोप नव्हती झाली कारण मनूची तब्येत थोडी बिघडली आहे. तिला कोल्ड झाला आहे म्हणून रात्रभर नाही झोपली, खूप सतवत होती. त्यानंतर चहा वगैरे बनवून झाला माझ्यासाठी. आधीसाठी मी चहा करून घेतले. चहा पिणं झाल्यानंतर नाश्त्याला पण बनवायचं होतं. सो काय बनवायचं म्हणत म्हणत मला आठवलं की दलिया खिचडीच बनवायला पाहिजे. लवकर पण होते, आता वेळ नाही आणि त्यात मनू पण काम करू देत नाही आज, म्हणून दलिया खिचडी मी बनवली. मी आणखीन आदितीचे डाडा आदिती आम्ही आधी नाश्ता करून घेतलो. आजी मनूला घेतली होती तोपर्यंत, कारण ती खाली खेळतच नाही आहे, एकसारखं उचलून घ्या असं जिद्द करत आहे म्हणून रडत आहे, सारखं रडत आहे ती म्हणून. त्यानंतर आम्ही नाश्ता झाल्यानंतर मी मनूला खेळवत होते छान. आजी वगैरे नाश्ता करून घेतले. मी मनूसोबत थोडंसं गप्पा मारत बाहेर थांबले होते. तिला बाहेर खूप आवडते, कितीही आराम नसले तर तिला बाहेरच जायचं असतं. त्यात संध्याकाळी आम्हाला थोडं मार्केटला जायचं होतं, व्हेजिटेबल्स आणायला. व्हेजिटेबल मार्केट संडे असतो, सो घ्यायला गेलो होतो. त्यात घरी आल्यानंतर साधंसं जेवण बनवले होते, आलू परोठा, कारण आदितीची इच्छा होती आलू परोठा खायची. तेच बनवलं. रात्रीचं छान जेवण केलं. जेवण झाल्यानंतर थोडंसं शतपावली केलं. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.